जय महाराष्ट्र, जय जय पुणे. मित्रांनो, मी कासिम शेख आणि जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज रिअल इस्टेटचे चॅनल आहे. आणि समोर तुम्हाला हे रो हाऊस दिसतो, बरोबर ना. ह्याच्याबद्दलच माहिती आपण आता जाणून घेणार आहे. व्हिडिओ सोडायचं नाही. चॅनलवरती आले नव्हे तर चॅनलला तुम्ही सबस्क्राईबचा बटन अवश्य दाबायचं, कारण की हे रो हाऊस तुम्हाला दिसतो. समोर तुम्हाला दिसली आहे ही पार्किंग आहे, ही 2 व्हीलर 4 व्हीलर पार्किंग आहे. मित्रांनो, हे जे रो हाऊस आहे ना, हे लोकेशन आपण बोलणारच आहे, पण त्याआधी तुम्ही बघून घ्या. हे पाण्याची बोरवेलचं कनेक्शन, बोरवेल स्वतःचं आहे ओनरचं. आणि हे तुम्हाला दिसत आहे ना, ते 1 BHK खाली आहे. हे वरती जे चाललेले आहे ना, हे स्टेरेज आहे. आपल्याला समोरच जिना दिसतो आणि त्या जिन्याने आपण वरती जाणार आहे. वरती तुम्हाला हा जो रूम दिसतो, तुम्हाला रूम नाही, हे फ्लॅट आहे वरती. हे इंडिपेंडेंट. मी तुम्हाला सांगतो, सगळी काही माहिती देतो, पण एक रिक्वेस्ट करणार आहे की अजिबात तुम्ही हा व्हिडिओ सोडायचा नाही. मी माझा नंबर सुद्धा देणार आहे. आपल्याकडं थेट पुणेच्या हद्दीमध्ये हा रो हाऊस विकण्यासाठी आलेले. मोठी तुम्ही गॅलरी पाहू शकता, जबरदस्त डबल गॅलरी आहे. ही समोर तुम्हाला डबल गॅलरी दिसती. आणि हा जो रो हाऊस आहे ना, खूप मोठा रो हाऊस आहे. जवळजवळ मला असं वाटतं की हे जे आहे हे 2 BHK आहे. 850 स्क्वेअर फीट एवढा एरिया हा 2 BHKचा आहे. हे तुम्हाला इंडियन टॉयलेट दिसणार, इंडियन बाथरूम. हे फर्स्ट बेडरूम तुम्हाला दिसत आहे. हे फर्स्ट बेडरूम आहे. आणि बघायला गेलं हे तुम्हाला किचन तुम्हाला दिसत आहे. हे समोरच तुम्हाला किचन दिसत आहे. किचन पण किती मोठा आहे. तुमच्या समोर पोटमाळा वगैरे सगळं काही डिटेलमध्ये केलेलं आहे. मित्रांनो, तुम्हाला हा रो हाऊस खरेदी करायचा असेल तर तुम्ही मला थेट संपर्क करू शकतात. हे सेकंड बेडरूम आहे. अहो, खूप मोठा आहे. अजून मी तुम्हाला पुढं दाखवणार आहे, पुढं सांगणार आहे. आज हे म्हणतात ना हिंदीमध्ये की पिक्चर अभी मेरे दोस्त बाकी आहे. हे सेकंड बेडरूम आहे आणि हे विथ कमोटमध्ये आहे. हे लक्षामध्ये ठेवा. आणि बघायला गेलं एवढा मोठा रो हाऊस जो आहे, पुन्हा आपण एकदा पुन्हा आलेले इथं. हे रो हाऊस जो आहे ना, हे जवळजवळ 2 मजलीचं आहे. खाली एक 1 BHK तुम्हाला दिसणार आहे. समोर तुम्हाला बघा, गेट मधूनच तुम्ही गेले, लोखंडी गेट आहे, तर 4 व्हीलर पार्किंग दिसणार आहे तुम्हाला. आणि हे तुम्हाला म्हटलं ना 1 BHK, हे समोरच 1 BHK आहे. ओके. आणि त्यानंतर तुम्हाला बोरवेलचं कनेक्शन दिसणार आहे. स्वतःनी मालकानी ते बोरवेल केलेली आहे. आणि डायरेक्टली बोरवेलचा पाणी बरसच्या 12 महिने हे पाणी असतं बोरवेलमध्ये. आणि पाण्याचा काही तुटवडा नाही. हे बघा, तुम्ही जिना बघू शकता. जबरदस्त त्यांनी ग्रेनाइटने त्यांनी जिना बनवलेला आहे. आणि जिना असा बनवलेला आहे की एकदम आरामशीर तुमचा सामान वरती चढू शकतो एकदम. आणि समोर तुम्ही बघू शकता दरवाजा तो आहे. ह्याच घराचा दरवाजा आहे. हे घर एकदम जबरदस्त. ह्याच्या पूर्वी आपण बोललेले ह्या घराबद्दल. आता तुम्हाला ह्या बिल्डिंगचा प्लॉटचा स्क्वेअर फीट सांगतो. टोटल 1000 स्क्वेअर फीटचा 1 गुंठा हा प्लॉट आहे. आणि त्याच्यामध्ये मला असं वाटतं की त्यांनी बिल्टअप, तर जे मी तुम्हाला डिस्कशन बॉक्समध्ये माहिती देणार आहे. आणि तुम्ही डायरेक्टली माझ्या नंबरवरती थेट संपर्क करू शकता. माझा नंबर घ्या, 9028750499. मला या रो हाऊससाठी तुम्ही डायरेक्ट संपर्क करू शकतात. बरं, ह्याचा लोकेशन, ह्याची डिटेल थोड्या वेळामध्ये तुम्हाला मी देणार आहे. तर हा जो लोकेशन असणार आहे, गेस करा तुम्ही कुठला लोकेशन असणार आहे, ते पण मी तुम्हाला सांगतो. पण मंडळी, हे टोटल ह्याचा जो स्क्वेअर फीट आहे रो हाऊसचा, हे जवळजवळ 1800 स्क्वेअर फीटचा बांधकाम झालेलं आहे त्यांचा. 1800 स्क्वेअर फीटचा टोटल बांधकाम मालकाने केलेले. आणि मालकाला हे रो हाऊस अर्जंटमध्ये विकायचं आहे. तुम्ही डायरेक्टली मला तुम्ही संपर्क करू शकता. तुम्हाला हे रो हाऊस बघायला यायचं असेल तर तुम्ही थेट मला संपर्क करा. आणि हे जे आहे हे पुणे कॉर्पोरेशनच्या हद्दीमध्येच आहे. आणि एरिया जो आहे, गेस करा तुम्ही. चला, टेन्शन घेऊ नका. मरकळ एरिया आहे. मरकळ धानुरीच्या जवळ, लोहगावच्या जवळ, मळकळच्या लोकेशनमध्ये हे रो हाऊस आहे. मंडळी, तुमचं
एकदा पुन्हा मी कासिम शेख स्वागत करतो या यूट्यूब चॅनलवरती. आता ह्या जे रो हाऊस तुम्ही बघितलं, तुम्हाला माहीत पडलं की हे मरकळला आहे. हे बघायला गेलं 2 मजलीस आहे, म्हणजे खाली जे आहे पार्किंग दिलेली आहे, बरोबर ना, पार्किंग दिलेली आहे. मग तिकडंच त्यांनी 1 BHK बनवलेलं आहे, पण पार्किंग सोबत त्यांनी पाण्याची पण सोय केलेली. पाणी जे आहे तर मस्तपैकी बोरवेलचं कनेक्शन दिलेले आणि 12ही महिने तिकडं पाणी असतं. ओनर असे बोललेले, ते म्हटले की पाण्याचा बिलकुल बी तुटवडा नाही, टेन्शन 1 रुपयाचा ना पाण्याचा. कारण की सगळ्यात प्रथम काय होतं माहिती का, पाणी आपल्याला बघायला लागतो. पाणी म्हणजे जीवनच आहे, बरोबर ना. पाणी नसलं तर माणूस एकदम सैरा वैरा सारखं पळू लागतो, हंडी घेऊन भांडी घेऊन इथं तिथं. पण तसं काही गरज पडणार नाही. त्यांच्याबरोबर झालं माझं संभाषण, बरोबर ना. मग आपण मस्तपैकी जिना बघितला तुम्ही, साधा सुद्धा जिना नाही, ते ग्रेनाइटचा बनवलेलं त्यांनी जिना, ग्रेनाइटचा मार्बलचं त्यांनी एकदम जबरदस्त. आणि बाजूला जे दिलेले स्टेरेजच्या त्यांनी स्टील बसवलेले रॉड, म्हणजे हात धरण्यासाठी. आणि डायरेक्टली समोर आपण गेलं ना, जास्त हाईटवर नाहीये, एक आता काय जास्त पायऱ्या पण नाही त्याला. म्हणजे सामान कावावरती चढवायचं असेल ना तर म्हणतात ना हिंदी में की नानी याद आदाची, तशी काही गोष्ट होणार नाही. तसलं घाबरायची गरज नाही. एकदम मस्तपैकी तुम्ही तुमचा सामान पसारा जे काय ते वरती चढवू शकतात, कारण की 2 BHK दिलेले आहे. आता 2 BHK पण कसा दिलेला माहिती का तुम्हाला, हॉल असला भारी बनवलेला त्यांनी की जबरदस्त मोठा. आता ते जी शूटिंग पाठवलेली आपल्याला तर ते मालकाने पाठवलेली, मी गेला असतं तर तुम्हाला माहिती संपूर्ण वेगवेगळ्या अँगलने मी शूट केलं असतं आणि त्याची शूटिंग आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत आली असती. पण ओनरला जेवढं दाखवता आलं त्यांनी दाखवलं. आणि बघायला गेलं त्यांनी 2 बेडरूम दाखवले आपल्याला. एक जो बेडरूम आहे, एक मास्टर बेडरूम दाखवला आणि एक कॉमन बेडरूम. आणि त्याचा जो आहे, आता बघा टॉयलेटच्या बद्दल पण बोललो आपण, एक कमोडवाला टॉयलेट दाखवला, बरोबर ना. आणि एक जो आहे आपल्या गावठी पद्धतीचा इंडियन टॉयलेट दाखवला त्यांनी, भारी एकदम. पण आपण जेवण कुठं बनवणार, त्यासाठी त्यांनी किचन एवढा भारी बनवलेला आहे की पोटमाळे वगैरे सगळं काय त्यांनी किचनचा जो ग्रेनाइट आहे, खूप ओनरनी बोललं खूप भारी वापरलेलं. जे नळाचे फिटिंग बिटिंग आहे, लाईटीच्या ज्या फिटिंग बिटिंग व्यवस्थित एकदम. आणि त्यांनी टेरिस दाखवला नाही, कारण की त्यांना दाखवता आला नाही, तेवढं टाइम नव्हतं त्यांच्याकडं, तर तेवढंच आपल्याला त्यांनी व्हिडिओ पाठवला होता. पण मंडळी आणि मित्रांनो बघा, हे रो हाऊस जे आहे 60 लाख रुपये त्याची किंमत बोलतात त्याची. आता हे जागा जी आहे, जागेचे पेपर कसे आहे माहिती आहे का तुम्हाला, गुंठेवारीचे पेपर आहे, म्हणजे 11 लोकांमध्ये त्याचा 7-12. आणि ह्यांनी जेव्हा बांधलं तर हे आर झोन मध्ये, कुठं आर झोन मध्ये कन्वर्ट झालेले, आर झोन मध्ये. आणि डायरेक्टली जे आहे हे घर, संपूर्ण घर नावावरती विकता येतो. आणि ह्या घराचा जो कार्पेट एरिया त्यांनी काढलेला आहे तो 850 स्क्वेअर फीटचा. आणि संपूर्ण जो बांधकाम झालेलं आहे 1800 स्क्वेअर फीटचा बांधकाम केलेलं त्यांनी, एकदम मस्त व्यवस्थित. आणि बघा 60 लाख किंमत त्यांनी बोललेली आहे, पण ते कमी होणार आहे. ते बैठकमध्ये थोडंफार इथं तिथं. अजून एक सांगणार की हे जे बघा हे कमिशन वरती आलेले आमचे ना, जे ऑफिसमध्ये आहे त्यांचे 2% कमिशन असणार आहे साहेब. दीदी आता आपल्याला काय माहीत पडतं माहिती का, पुणे प्रॉपर्टी व्ह्यूजवर सगळे मालकांचे, पण त्याच्याबरोबर आपण एजंट ब्रोकरचे नंबर सुद्धा देत राहतो. आणि हे पण आपल्याला आलेले आहे कमिशनवरती. आणि 2% कमिशन द्यायला काही टेन्शन नाही, मला असं वाटतं तुम्ही आरामशीर देऊ शकतात, कारण की प्रॉपर्टी तशी आहे आणि कॉर्पोरेशनचाच एरिया आहे आणि पुण्यामध्येच आहे. आणि मरकळ म्हणजे कुठं आहे तुम्ही सर्च करा ना, वाघोली आहे बाजूला, धानुरी आहे बाजूला, लोहगाव आहे बाजूला, सगळं काही एकदम व्यवस्थित आहे. फक्त तुमचीच प्रतीक्षा आहे, केव्हा येतात बोला ना. नंबर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेलं, तरी पण तोंडाने बोलतो मी. माझा नंबर 9028750499 हा माझा कॉलिंगचा नंबर. आता मला थेट तुम्ही कॉल करायला पाहिजे, व्हॉट्सअप पण करा. ओके, भेटू आपण तुम्हाला नेक्स्ट प्रॉपर्टीचे अपडेट घेऊन. फक्त एवढं बोलणार आहे की हा चान्स गेला तर दुसरं ह्याच्यासारखं रो हाऊस 2 मजली या बजेटमध्ये भेटणार नाही. ओके,
मी कासिम शेख, जे बघत होते तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज. अहो थांबा ना, सबस्क्राईबचा बटन तुम्ही दाबवत नाही राव, मग नंतर कॉल करत बसतात 5 वर्षानंतर, 1 वर्षानंतर, 6 महिन्यानंतर, कारण की ते व्हिडिओ जुने झालेले असतात. सबस्क्राईबचा बटन दाबवा आणि ऑल करून टाका ना. अहो बेल घंटीला ऑल करा आणि एक चांगलं जे हात आहे त्याला, हाताला पण दाबा. अहो हाताला असं नाही, तिकडं बटन आहे त्याला टच करायचं फक्त. ओके, आणि एक कमेंट पण लिहा, तुम्हाला कुठल्या एरियामध्ये, कुठल्या लोकेशनमध्ये रो हाऊस पाहिजे आणि काय बजेट आहे तुमचा, ते पण लिहून पाठवा. कारण की एवढे ओनरचे नंबर, एवढ्या प्रॉपर्टी आपल्याकडे येऊन पडलेले की तुम्हाला काही टेन्शन होणार नाही. भेटू आपण पुन्हा याच आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज चॅनलवरती. जय महाराष्ट्र, जय जय पुणे.